वटपौर्णिमेची पूजा कशी करावी? तर पौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीने पहाटे लवकर उठावे. स्नान उरकून झाल्यानंतर पौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा. नवे वस्त्र, विशेषतः पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी. त्यानंतर 16 शृंगाराचा साज करावा. वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे. त्यासाठी ताटात फुले, कापसाची पोत, अक्षदा, हळदी कुंकू, उदबत्ती, पांढऱ्या दोऱ्याचा रेल, मिठाई, आंबा, जांभूळ, करवंद, फणस इत्यादी फळं ठेवावी. ही सर्व फळं उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ तुम्ही घेऊ शकता. शक्यतो आंबा आपल्या ताटात ठेवावा. शुद्ध पाण्याचा तांब्या भरून निरंजन सोबत ठेवावे. सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे. त्यानंतर हळदी कुंकू, अक्षदा, फुले, कापसाची पोत व्हावी. त्यानंतर झाडाचे औक्षण करून घ्यावे. पांढरा दोरा वडाला बांधून 7 वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी. पतीच्या दीर्घ आयुष्य